प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद असो. परमेश्वरानं पुन्हा एकदा आम्हाला एक संधी दिलेली आहे. आपण त्याच्या उपस्थितीमध्ये येऊ शकलेलो आहोत. आपण एक वचन वाचूया, त्याच्यामध्ये आपण थोडक्यामध्ये चर्चा करूया. वचन वाचणार आहोत लूका सुवर्तमान 10 अध्याय 39 पासून. आपण मरिया आणि मार्थाविषयी त्या ठिकाणी पाहतो. तिला मरिया नावाची एक बहीण होती. ती प्रभूच्या पायाजवळ बसली व तो काय बोलतो हे ऐकत राहिली. पण मार्थीची आणि कामामुळे तारांबळ झाली. ती येशूकडे आली आणि म्हणाली, प्रभू, माझ्या बहिणीने सर्व काम माझ्यावर टाकले, याची तुला काळजी नाही काय? तेव्हा मला मदत करायला तिला सांग. प्रभूने उत्तर दिले, मार्था मार्था, तू पुष्कळ गोष्टीविषयी दगदग करतेस, पण एक गोष्ट आवश्यक आहे, हे मी सांगतो. कारण मरियेने तिच्यासाठी चांगला कार्यभाग निवडला आहे, तो तिच्यापासून कोणीही काढून घेतला जाणार नाही. प्रभू करो वचन आशीर्वादित करो. या वचनाच्या द्वारे परमेश्वर सांगत आहे मरिया आणि मार्थाविषयी. मरिया आणि मार्था हे दोघी बहिणी आहेत. दोघीही आपल्या घरकामामध्ये व्यस्त आहेत. पण येशू जेव्हा त्यांच्याकडे येतो, त्यांच्या घरी येतो, तेव्हा आपण पाहतो मरियाला जेव्हा कळालं की येशू आलेला आहे, ती लगेच आपलं काम जिथल्या तिथं ठेवून येशूच्या चरणाजवळ येऊन बसते आणि सुवार्ता ऐकण्यामध्ये ती वेळ मगन होऊन जाते. पण आपण पाहतो तिचीच बहीण मार्था आपल्या कामामध्ये व्यस्त असते आणि त्या कामामुळे ती दगदग करू लागते आणि प्रभूजवळ येऊन म्हणते, प्रभूजी, हिला मला कामासाठी मदत करायला सांगा. हे तुम्हाला कळत नाही काय? ती मला कामात मदत करण्याचं सोडून इथं तुमच्यापाशी येऊन बसलेली आहे. तेव्हा प्रभूनं म्हणलेलं आहे की तिनं चांगला वाटा निवडलेला आहे, तू उगाच दगदग करून घेत आहेस. प्रियानो, परमेश्वराचं हे वचन सांगतंय आपल्याला प्रभूला प्रथम स्थान देणं जरुरी आहे. आपला संसार, आपले कामकाज, आपली ड्युटी, आपला बिझनेस, आपली नोकरी, हे सर्व काही आपल्यासाठी महत्वाचे आहे. पण आपण लक्षात घेतलं पाहिजे, आपल्यासाठी प्रभू सर्वात प्रथम स्थानी असला पाहिजे. प्रभूसाठी आपल्याकडे वेळ असला पाहिजे. आपण संसारामध्ये एवढं मगन होऊन जाऊ नये की आपल्याला प्रभूसाठी पण वेळ नसावा. कारण आपल्याला प्रभूच्या द्वारे जे शिकायला भेटतं की प्रभू प्रथम स्थानी असला पाहिजे. त्याच्याद्वारे आपण स्वर्गीय राज्यामध्ये जाऊ शकतो. आपल्याला तारणारे उद्धार मिळू शकतो. पण जगिक कामामध्ये कितीही व्यस्त झालो तर जगिक कामामुळे आपल्याला तारण किंवा उद्धार मिळणार नाही. आपल्याला प्रभूलाच प्रथम स्थान द्यावं लागेल. या जगिक संसारासाठी आपण बरेच रात्र दिवस परेशान होत असतो, दगदग करत असतो. पण जगिक काम आपल्याला जगामध्ये शारीरिक सुख देईल, शारीरिक आनंद देईल, ते तात्पुरतं असेल. पण आत्मिक गोष्टीसाठी आपल्याला प्रभूला प्रथम स्थान द्यावं लागेल. मार्तेसारखं दगदग करून संसारिक गोष्टीमध्ये बिझी राहून परेशान होऊन आपल्याला चालणार नाही. तर आपल्याला देवाच्या कार्यामध्ये मगन होणं जरुरी आहे. प्रभूला प्रथम स्थान देणं जरुरी आहे. जर आपल्या जीवनामध्ये देवाला प्रथम स्थान देऊ शकलो नाही तर आपण या जीवनामध्ये समाधान मिळवणार नाही, आपल्या सेवेमध्ये उन्नती पाहू शकणार नाही. म्हणून प्रियानो, जसं मरिया येशूविषयी जेव्हा ऐकली, सर्व सोडून प्रभूसाठी तिने वेळ दिला, तसं आपल्याला ख्रिस्ताची जिम्मेदारी दिलेली आहे. ख्रिस्ताला प्रथम स्थान द्यायचं आहे. ख्रिस्ताच्या कार्याला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रभूने आपल्याला निवडलेलं आहे. तर त्या कार्यामध्ये आपल्याला झुकून द्यायचं आहे आणि प्रभूला प्रथम स्थान द्यायचं आहे. आपल्या जगातले कामकाज आहेत, भरपूर आहेत, पण त्याच्यामध्ये आपल्याला मगन होऊन जायचं नाही, तर प्रभूच्या कार्यामध्ये मगन व्हायचं आहे. प्रभू आपल्याला उच्च स्थान देणार आहे आणि गौरवी ते जीवन, आनंद काळचं जीवन पण देणार आहे. त्या जीवनासाठी आणि देवाचे राज्य मिळवण्यासाठी आपल्याला प्रभूला प्रथम स्थान देणं जरुरी आहे. कारण तो ख्रिस्तच आहे, आपल्याला सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाणार आहे. म्हणून प्रियानो, मरियेनं जे वाटा निवडला, येशूने म्हणलेला आहे, मरियेनं जो कार्यभार निवडलेला आहे तो योग्य आहे, तो तिच्यापासून कोणीही काढून घेणार नाही. प्रभूचं कार्य जे तुम्ही निवडलेलं आहे, प्रभू येशूचा मार्ग जे तुम्ही निवडलेला आहे, ते चांगला कार्यभार आहे, प्रभूला प्रिय असा कार्यभार आहे. तर तो कार्यभार तुम्ही निवडलेला आहे, त्याला प्रथम स्थान द्या. त्याला मनातून तो कार्यभार तुम्ही पार पाडा. प्रभू स्वर्गीय राज्य तुमच्यासाठी
बक्षीस म्हणून ठेवलेला आहे, तो आपल्याला मिळणारच आहे आणि ते मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करा. प्रभूचं वचन सांगतंय, वरील राज्यासाठी सतत झटा, खालील गोष्टी तुम्हाला मिळून जातील. नक्कीच ते मिळणार आहेत. परमेश्वर आपल्याला देणार आहे. आणि या वचनाच्या द्वारे आपण शिकलेलो आहोत की प्रभूला प्रथम स्थान देणं आपल्यासाठी किती गरजेचं आहे. आपल्यासाठी सर्वात श्रेष्ठ कार्य काय असेल तर प्रभूला प्रथम स्थान देणं. चला प्रभूला प्रथम स्थान देऊया आणि स्वर्गीय राज्य आपण मिळवूया. प्रभू करो वचन समजण्यास सर्वांना बुद्धिशक्ती सामर्थ्य देव. आमेन. प्रेज द लॉर्ड.